जेव्हा बाळासाहेबांना शिवसेना बंद करण्याचा सल्ला मिळाला, तो काळ होता 1977चा. देशात आणीबाणी संपली होती आणि जनता पक्षाची लाट आली होती. काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता आणि शिवसेनेची अवस्था अत्यंत बिकट होती. शिवसेना संपली? राजकीय पंडितांनी भविष्य वर्तवलं होतं की आता शिवसेना संपली अशा कठीण काळात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते बाळासाहेबांकडे आले. त्यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, बाळासाहेब, आता काँग्रेस संपली आहे, वारे जनता पक्षाचे आहेत. आपण जर टिकायचं असेल तर शिवसेना जनता पक्षात विलीन करूया. स्वतंत्र राहण्यात आता काही अर्थ नाही. हा सल्ला ऐकताच बाळासाहेबांचा स्वाभिमान जागा झाला. ते म्हणाले, शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी उभी राहिलेली संघटना आहे. ती कोणाची बटीक होणार नाही. यश मिळो किंवा अपयश, वाघ कधीही लाचार होत नाही. त्या एका नकारामुळे इतिहास घडला. डॉक्टर गुप्ते पक्ष सोडून गेले, पण बाळासाहेबांनी शून्यातून पुन्हा विश्व निर्माण केलं. शिवसेना कुणामध्येही विलीन झाली नाही. ती आजही ठाम उभी आहे. स्वतःच्या तत्वांशी तडजोड न करता कठीण काळातही ताठ मानेने उभं राहणं, यालाच म्हणतात ठाकरी बाणं. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. बाळासाहेबांच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.